तू आत्ता आईचं नाव घेतलंस की लहानपणी जर आम्ही होतो तर आईवडिलांना वाटायचं की अरे याला काय तुम्ही मला जे म्हणले ना इगो नाही आहे, त्याचं कारण एक माझी आई आहे. बरं. कारण की मी आजपर्यंत किती जरी काय केलं, आईचं हे होतं बस खाली आता शांत बस तू. हा. म्हणजे ते एक असतं ना, एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये आणि मराठी फॅमिलीमध्ये एक असतं की जोपर्यंत तू एखादा मोठा युपीएससी क्लिअर करून अधिकारी होत नाही तोपर्यंत आम्हाला गर्व नाही आहे तुझा. माझ्या घरात तेच आहे, माझ्या घरात तेच आहे. किती जरी काय केलं घरच्या मध्ये हा ठीक आहे एवढं काही नाही ठीक आहे. आता ज्यावेळेला तू यशस्वी आंदोलन केलंस आणि उपोषण सुटलं, तुझी त्यावेळची आम्ही प्रतिक्रिया बघितली होती. तू अगदी डोकं टेकलंस त्या मंचाला आणि तू घोषणा दिल्यास. आईचा फोन कधी आला आणि मग त्यानंतरची प्रतिक्रिया काय होती आईबाबांची? नाही, आईला मी संध्याकाळी बोललो. मी जसंच ते राजीनामा झाला 30 मिनिटं मी स्टेजवर थांबलो. 30 मिनिटानंतर मी लगेच निघून गेलो, कारण की मला कुठे ना कुठे डिटॅच करायचं होतं त्या मुवमेंट सोबत. कारण की जे तुम्ही इगो आणि अहंकारचं बोलू ना, जर मी तिथे जास्त वेळ थांबलो असतो तो लोकांनी माझे नारे लावणं सुरू केलं असतं, मला खांद्यावर उचलणं सुरू केलं असतं आणि ते मला नको पाहिजे होतं. कारण की मी एका पॉलिटिकल पक्षात काम केलेलं आधी, तर मला या सगळ्या गोष्टी माहिती की लोक काय काय करतात आणि काय काय होतं त्यानंतर. त्यामुळे मला थोडं डिटॅच करणं गरजेचं होतं. माझी तब्येती खराब होती, हातात माझ्या सलाईन लागले, कॅन्युस ती सुई होती, लोक हातही दाबत होते माझं, तर सुई आउट होऊन पूर्ण हात सुजलेला होता माझा. तर मला थोडं त्या मोमेंटशी डिटॅच करायचं होतं की आता झालंय, राजीनामा आलेला आहे, या आंदोलनापुरतं जे माझं काम होतं ते झालेलं आहे. त्यामुळे मी घरी गेलो, फोन ऑफ करून मी झोपून घेतलं आणि नंतर मग संध्याकाळी उठल्यावर आईला फोन केला. तर आई म्हणे झालं म्हणे एकदाच, ये म्हणे घरी आता पटकन, आणि आता अजून जंतर मंतरवर बसून काही राहू नको म्हणे, झाला म्हणे राजीनामा. नाही म्हणले येणार आहे म्हणलं घरी पटकन.